नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। आपल्या सगळ्यांना एक माहितीच आहे की ठाकरे गटाचे राजपुत्र आदित्य ठाकरे यांचे फिल्म इंडस्ट्रीशी किंवा बॉलिवूड म्हणतो आपण ज्याला, त्याचे घनिष्ठ संबंध आहेत। होय, घनिष्ठ संबंध आहेत। तिथे अनेक मित्रमैत्रिणी आहेत त्यांचे, आणि त्यावरच्या बातम्या देखील आपण वाचलेल्या आहेत। या घनिष्ठ संबंधामुळेच त्यांच्या मागे एक लचांड लागलेलं आहे। होय, दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचं गूढ उकळण्याचा प्रयत्न सुरू आहे। जरी पुरावे नष्ट झाले असले तरी लोकेशन एका जागेचं मिळालेलं आहे एकत्र, हे देखील पुरावे समोर येत आहेत। आणि आदित्य ठाकरे हे किती हुशार आहेत आणि किती चाणक्य आहेत हे त्यांच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावरून तुमच्या कधीच लक्षात येणार नाही। एकतर त्यांना राजपुत्र म्हणून जे वलय आहे, होय उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून, किंवा ठाकरे घराण्याचा जो त्यांच्या पाठीमागे शिक्का आहे, त्या ठाकरे घराण्याचे जे वलय आहे, जी ताकद आहे ती त्यांच्या पाठीशी आहेच, आणि ती जन्मतः मिळालेली आहे त्यांना। तर असे आदित्य ठाकरे ज्यावेळी 2014 साली ज्यावेळी युतीचं सरकार स्थापन झालं होतं, त्यावेळेस त्यांच्यातली चुणूक त्यांनी दाखवली होती, त्यांचा गुण त्यांनी दाखवला होता, त्यांची हुशारी म्हणूयात आपण त्याला। त्यांनी मागणी केली होती की मुंबईत नाईट लाईफ सुरू व्हावे। नाईट लाईफ म्हणजे काय की रात्रभर सगळे क्लब चालू राहतील, सगळे बार्स चालू राहतील, नाईट क्लब बार, आणि हे नाईट लाईफ। नाईट लाईफ म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की तिथे काय काय होत असणार, आणि आपल्या सर्वसामान्य माणसाचा त्या नाईट लाईफशी फारसा संबंध येत नाही, नाईट क्लबशी संबंध येत नाही। मात्र तरुण पिढी, उच्च मध्यमवर्गीय किंवा हायफाय क्लासचे लोक या नाईट क्लबचा नियमित लाभ घेत असतील, तर असं नाईट लाईफ सुरू व्हावं। आणि त्याचं कारण देखील आदित्य ठाकरेंनी दिलं होतं की जे परदेशी पाहुणे येतात मुंबईत रात्रीच्या फ्लाईटनी, त्यांना ते सोयीचं व्हावं म्हणून नाईट लाईफ सुरू व्हायला पाहिजे। अर्थात त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ ती सूचना किंवा ती मागणी धुडकावून लावली होती, हे देखील आपल्याला माहिती आहे। म्हणजे काय तर नाईट लाईफ सुरू का व्हावं अशी त्यांची का मागणी होती, याचं कारण एकमेव होतं की जे नाईट क्लब असोसिएशन्स आहेत किंवा जे बार मालक आहेत, बार असोसिएशन आहेत, त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांना भरपूर मलिदा मिळणार होता। होय, कारण नाईट क्लब सुरू झालं म्हणजे नाईट क्लब रात्रभर उघडे राहणार, बार उघडे राहणार, आणि इन्कम वाढणार। इन्कम वाढलं की त्यातला हिस्सा हवाच राजपुत्रांना। मी त्यावेळी एक लेख लिहिला होता फेसबुकवर, आणि तेव्हाच म्हटलं होतं की आदित्य ठाकरे अतिशय हुशार आहेत। त्यांनी ताबडतोब इन्कम सुरू केलेले आहे। इन्कम म्हणजे काय तर कमाईला लागलेले आहेत ते, अशी मागणी करून, अशा आशयाचा माझा लेख होता। आता तसंच एक सावज आदित्य ठाकरे यांना सापडलेलं आहे। तुम्ही धारावीचा मोर्चा, धारावी बचाव असा मोर्चा बघितला असेल, आणि त्या मोर्चाबाबत असा आरोप केला गेला ठाकरे गटाकडून की धारावीचा भूखंड घशात घालण्याचा प्रयत्न आहे, आणि धारावीचा झोपडपट्टी हलवून तिथे विकास होऊन पंचतारांकित संस्कृती येणार आहे, आणि धारावीच्या लोकांची घरं बळकावली जाणार आहेत वगैरे, अशा सगळ्या गोष्टी जमतात बरं काय ठाकरे गटाला। आणि याचं कारण एकमेव असतं की एकनाथ शिंदे यांनी उघड केलं की धारावीचा जे काही मोर्चा निघालेला आहे त्यामागं सगळ्यात पहिलं कारण की यांची वाटाघाटीची बोलणी फिसकटली आहे ठाकरे गटाची। कोणाशी? अडाणींशी। धारावीचा विकास गौतम अडाणी करणार आहेत, तर ती बोलणी फिसकटली होती। अर्थात तरी देखील त्या मोर्चाला जो प्रतिसाद मिळाला असं सर्वसामान्य वाटतंय, किंवा त्या मोर्चाला जी गर्दी जमवली ती गर्दी देखील बाहेर आणली होती असा आरोप आला होता। बाहेरून आणली होती, बाहेरच्या राज्य म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर भागातून आणली होती, धारावीचे लोक नव्हतेच त्यात। हे जे ताक उसळलं होतं ना, खंडणीसाठी होतं, आणि त्याचं लोणी हे शरद पवार यांना मिळालं हेही तुम्हाला माहिती आहे। गौतम अडाणींनी 25 कोटी रुपये राष्ट्रवादीला दिले, त्याबाबत आभार देखील मानले शरद पवार यांनी। तर असंच एक नवीन सावज आता आदित्य ठाकरेंनी हेरलंय, आणि कालच त्यांनी आरोप केलाय। होय, रेसकोर्स, महालक्ष्मी रेसकोर्स राज्य सरकारच्या घशात जाणार, किंवा महालक्ष्मी रेसकोर्स राज्य सरकार बळकावणार आणि तेथे विकास करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक जवळचा स्नेही मित्र म्हणा, विकासक म्हणा, या प्रयत्नात आहे,
आणि आम्ही ते होऊ देणार नाही. 226 एकर जमीन आहे, जवळजवळ छोटी नाही जमीन. 226 एकर जमीन राज्य सरकार बळकावणार किंवा विकासक डेव्हलपर्स बिल्डर्स बळकावणार आणि आम्ही ते होऊ देणार नाही, त्यांच्या घशात जाऊ देणार नाही. महालक्ष्मी रेसकोर्स. आता रेसकोर्स म्हटलं की हायफाय संस्कृती, तुमचा आमचा काही संबंध नाही घोड्यांच्या रेसशी. जसा जुगार तसाच हा एक प्रकारचा उच्च जुगार आहे आणि करोडो रुपयांचा हा जुगार खेळला जातो. त्या घोड्यांचे निगा राखणे, त्या घोड्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मैदाने, त्यांचे जॉकी, त्यांचे प्रशिक्षक, या बाबतीत आपण कहाणी ऐकून आहोत आणि तिथे कशी आय्याशी चालते हे देखील आपण ऐकून आहोत. तर असा रॉयल टर्फ क्लब ऑफ इंडिया हे नवीन सावज आहे आदित्य ठाकरे यांचं. रॉयल टर्फ क्लब ऑफ इंडियानी रेसकोर्ससाठी महालक्ष्मीच्या 226 एकर जागेसाठी भाडे तत्वावर ही जमीन घेतली होती. 1914 साली हा करार झाला होता आणि तेव्हापासून हा 99 वर्षाचा करार असणार आणि 2013ला तो संपलाय. हा करार कोणी झालाय तर राज्य सरकारची आणि महापालिकेची. तर राज्य सरकारची जमीन आहे, महापालिकेला अधिकार आहेत ते भाडे तत्वावर देण्याचे आणि ही जमीन आता राज्य सरकार घशात घालणार. किती हास्यास्पद आहे. राज्य सरकारची जागा आहे. रॉयल टर्फ क्लब ऑफ इंडियाला भाडे तत्वावर दिली होत्या टर्फ क्लबला आणि ते भाडे करार संपलेला आहे. भाडे करार संपलाय म्हटल्यानंतर ती जमीन कोणाला द्यावी, त्या जमिनीचं काय करावं हे राज्य सरकार ठरवेल. तर ते फक्त रेसपुरती जागा ठेवून बाकी जागा विकासकाला देणार आहेत, बळकावणार आहेत, हा सगळा आरोप आहे. आदित्य ठाकरेंनी काल आरोप केला आणि म्हणून म्हटलं की हे एक नवीन सावज आहे. भाडे करार 2013 साली संपलाय, जो 1914 साली केला गेला होता. त्यानंतर मुंबईत महापालिकेची सत्ता होती, त्यानंतर युती सरकार येऊन गेलं, आघाडीचं सरकारही 2.5 वर्ष जवळजवळ होतं. त्या काळात तो करार वाढवून दिला गेला नाही. महापालिकेकडे अधिकार होते तरी देखील वाढवून दिला गेला नाही. अर्थात भाड्याने द्यायचा का निर्णय हा राज्य सरकारचा होता, तेही स्थगित झालं. त्याची कारणं येतीलच समोर की हा भाडे करार का वाढवून दिला नाही. मात्र त्या काळात भाडं मिळत नव्हतं. होय, भाडं राज्य सरकार मिळत नव्हतं, अर्थात ते नगण्य असणार. परंतु एक नक्की आहे की रेसकोर्सवर जे 100 रुपये कोणी खर्च करत असेल तर त्यातले 28 रुपये करांच्या रूपाने सरकारला मिळतात. असा महालक्ष्मी रेसकोर्स राज्य सरकार कसा बळकवेल, जी जागा त्यांचीच आहे. त्यामुळे बळकवण्याचा प्रश्नच येत नाही. हां, तर ह्या आरोपामागचं प्रमुख कारण नवीन सावज आहे रॉयल टर्फ क्लब यांच्याशीच तो करार व्हावा याच्याकरता. कारण कमाई प्रचंड असणार रॉयल टर्फ क्लबला पण, तिथली एकंदरीत आई अशी बघता. तर तो पुन्हा भाडे तत्वावर मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत रॉयल टर्फ क्लबचे लोक आणि अजून राज्य सरकारने मंजुरी दिलेली नाही आहे भाड्याने देण्याकरता. महापालिकेत तर सध्या प्रशासक आहेत. तर तो पुन्हा रॉयल टर्फ क्लबला मिळावा यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत आणि पूर्णच्या पूर्ण जागा मिळावी. म्हणजे ज्या ठिकाणी रेस होतात तिथं मिळावीच, परंतु इतर जी जागा आहे, भरपूर जागा आहे, सगळी आयएससीची साधनं त्या जागेत आहेत, ती जागा देखील त्यांच्याच ताब्यात राहावी. म्हणजे रॉयल टर्फ क्लबचं इन्कम किती असेल बघा, जिथे करोडोचे व्यवहार होतात. तर तो मलिदा जो आहे ना, तो हवा आहे आदित्य ठाकरेंना. म्हणजे राज्य सरकारने पुन्हा भाडे तत्वावर करार करावा म्हणून असा आरोप करून दबाव टाकला जातोय राज्य सरकारवर. अर्थात राज्य सरकार खमकं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते पूर्वी शिवसेनेच होते किंवा आता शिवसेनेत आहेत आणि ठाकरे गटाला ते जवळून ओळखतात. म्हणजे त्यांनी एकदा म्हटलं पण आहे की मी अनेक पेट्या पोचवलेल्या आहेत. जे 50 खोके 50 पेट्या असे आरोप करतायत, तर अनेक खोके मी किती खोके पोचवले याची मोजदाद नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला ते ओळखून आहेत कशा पद्धतीने खंडणी उकळली जाते, कशा पद्धतीने दबाव टाकला जातो एखाद्या व्यक्तीवर आणि त्याच्याकडून वसुली केली जाते हे चांगलंच माहीत आहे. धारावीचं लोणी गेलं, आता नवीन लोणी, हे नवीन सावज आहे रॉयल टर्फ क्लब ऑफ इंडिया महालक्ष्मी रेसकोर्स, ज्याचा सर्वसामान्य माणसाशी काही संबंध नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी एवढं विचलित होण्याची गरज नाही आहे. असा काहीतरी फार मोठा आरोप नाही येतो. ती जमीन राज्य सरकारचीच आहे आणि रॉयल टर्फ ऑफ इंडिया टर्फ क्लब त्यांना भाड्याने देण्याचं अजून निर्णय झालेला नाही आहे. मात्र तरी देखील रेस चालू आहेत, रेसकोर्स सुरू आहे. तर आता हे नवीन सावज काय फलनिष्पत्ती करतं हे बघण्याची उत्सुकता आहे. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद.